नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हनिंग. नमस्कार. कसे आहात सगळे? चांगले छान. मस्त. चला, मग आजचं सत्र सुरू करूयात. हो. ओंकार सुरुवात करू आणि मग तिथनं पुढे जाऊ. हो. तर आता आजचं सत्र आपण जे सुरू करणार आहोत तो आपण 10व्या अध्यायातला 13वा श्लोक आणि तिथनं पुढे. बरोबर. मला वाटतं बरोबर. आपण या श्लोकाच्या ओव्या सुद्धा मागच्या वेळेला घेतल्या होत्या. फक्त त्याचा अर्थ आपण बघायला सुरुवात केली होती आणि तिथे थांबलो. तर श्लोक आहे, आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. आता इथे काय चाललंय की आता अर्जुनाने बोलायला सुरुवात केली आहे आणि आपण बघितलेलं की 13वा श्लोक आधी बघायचा मग 12वा श्लोक बघायचा. मग अर्जुन म्हणतो की सर्व ऋषी, देवर्षी नारद, असित, देवल आणि व्यास हे सगळे लोक म्हणतात आणि तू स्वतः देखील असंच सांगतो. काय सांगतो की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. की भगवंत कसा आहे, तर तो म्हणजे भगवंत कसा आहे, तर तो भगवंत सर्वोत्कृष्ट आहे, तेजोमय आहे, परम पवित्र आहे, परब्रह्म आहे आणि शाश्वत, दिव्य, आदिदेव, जन्मरहित आणि व्यापक या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्या क्वालिटीज भगवंतामध्ये आहेत. असं जे वर्णन आहे कोणाकडनं ऐकलं? हे सगळे वेगवेगळे प्रकारचे ऋषी म्हणजे असित, देवल, व्यास, देवर्षी नारद आणि स्वतः भगवंत या सगळ्यांकडनं हे अशाच प्रकारचं ऐकलं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये जाल किंवा तुम्ही काहीतरी नवीन शिकायला घेतलं आणि तुम्ही ते वाचता वाचता तुम्ही वाचाल की अरे हे मी वाचलंय कुठेतरी आधी, हे मी आधी पण खूप वेळा ऐकलंय, फक्त तेव्हा कळलं नाही. किंवा हे जे मी आधी ऐकलं होतं ते आता इथून ऐकल्यामुळे मला अजून स्ट्रॉंग वाटायला लागलं की अच्छा आपण आपण बरोबर करतोय जे काही करतोय ते. कारण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावरून सेमच माहिती कळते, म्हणजे ती माहिती नक्की पक्की असली पाहिजे. तर त्याचप्रमाणे इथे सुद्धा अर्जुनाचं तसंच झालंय की असित आणि देवल. आता यापैकी देवलांचा इतिहास आपण बघितला होता. सूर्यापासून जन्म झाला आणि सगळ्या कपड्यांची देवता म्हणजे ते देवल ऋषी आहे. मग हे जे असित ऋषी आहेत हे असित ऋषी सुद्धा एक पवित्र आणि खूप जुने ऋषी आहेत आणि त्यांचं महत्व अजून एक हे सुद्धा आहे की कृष्णाचा जेव्हा जन्म झाला होता त्यावेळी कृष्णाचं नाव ठेवण्यासाठी ज्या ऋषींना बोलवलं त्या ऋषींचं सुद्धा नाव काय आहे? असित ऋषी आहेत. म्हणजे ज्यांनी कृष्णाला त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे असे हे असित ऋषी. आणि आपण आजकाल काय असतं की कुठल्याही पिक्चरचं सिक्रेट, कुठल्याही मूवीचं सिक्रेट जर तुम्हाला मी आधीच सांगितलं त्याला काय म्हणतात? स्पॉइलर म्हणतात. स्पॉइलर. तसंच हे एक स्पॉइलर आहे. म्हणजेच काय की पुढे गेल्यावर जेव्हा कृष्ण आपापल्या सगळ्या विभूती सांगायला सुरुवात करतील त्यावेळी त्या विभूतींमध्ये हे तिघांची नाव येणार आहेत. असित पण येणार आहे, देवल पण येणार आहे आणि देवर्षी नारद सुद्धा येणार आहेत. परंतु पुढे जायच्या आधी मला तुम्हाला एक खूप छान पुस्तक दाखवायचं आहे. पुस्तकाचं नाव आहे गीता प्रवचने.
आणि विनोबा भावे हो. यांनी लिहिलेलं हे पुस्तक. अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे वेगवेगळ्या सगळ्या अध्यायांचं. तर या 10व्या अध्यायाबद्दल मी जेव्हा आता इथे वाचत वाचत होतो तर त्यांनी इतकं सुंदर आणि इतक्या सोप्या शब्दात शिकवलंय की लहान मुलांना, मी तुम्हाला वाचून दाखवतो डायरेक्ट वर्ड बाय वर्ड. लहान मुलांना शिकवण्यासाठी जे उपाय आपण योजतो तेच उपाय सर्वत्र परमात्मा दिसावा म्हणून 10व्या अध्यायात सांगितलेले आहेत. मुलांना अक्षरे 2 रीतींनी शिकवतात. एक रीत म्हणजे प्रथम अक्षर मोठी मोठी काढून शिकवायची, पुढे हीच मोठी अक्षर लहान काढून शिकवायची. तोच क आणि ग परंतु पूर्वी खूप मोठा होता, आता बारीक झाला. ही झाली एक पद्धती. दुसरी पद्धती म्हणजे काय, की आधी बिन घोटाळ्याची साधी अक्षरं शिकवायची आणि मग घोटाळ्यांची जोडाक्षर मागून शिकवायची, म्हणजे नंतर शिकवायची. तसंच हुबेहूब परमेश्वर बघायला शिकवायचं. कसं, तर आधी ठळक परमेश्वर पाहायचा, म्हणजे समुद्र, पर्वत आणि इत्यादी महान विभूतींमध्ये प्रकट झालेला परमेश्वर पटकन आपल्या डोळ्यामध्ये भरेल. हा ठळक परमेश्वर पटला, मग एखाद्या पाण्याच्या बिंदूमध्ये सुद्धा किंवा मातीच्या कणामध्ये सुद्धा तोच आहे हे सुद्धा पुढे कळेल. मोठा क आणि बारीक क यांच्यात फरक नाही, जे स्थूलत तेच सूक्ष्मात. हा झाला एक प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे बिन घोटाळ्याच्या सरळ परमात्मा आधी पाहायचा आणि मग जरा गुंतागुंतीचा जिथे शुद्ध परमेश्वरी आविर्भाव सहज प्रकट झाला आहे त्याचे पटकन ग्रहण होते. आता याचं उदाहरण त्यांनी खूप सुंदर दिलंय की जसं रामाच्या ठिकाणी प्रकट झालेली परमेश्वरी शक्ती आणि त्याचा आविर्भाव पटकन समजतो. राम हे अतिशय साधं अक्षर आहे, हा बिन भानगडीचा परमेश्वर आहे. परंतु रावणाचं काय, तो जोडाक्षर आहे, तिथे काहीतरी मिसळ आहे. रावणाची तपश्चर्या कर्मशक्ती थोर आहे, परंतु त्याच्यामध्ये क्रूरपणा मिसळलेला आहे. आधी राम हे सरळ अक्षर शिका, जिथे दया आहे, वत्सलता आहे, प्रेम आहे. असा तो सरळ राम परमेश्वर आहे, त्याचे पटकन ग्रहण होईल. मग हे एकदा कळलं की मग रावणाच्या ठिकाणी असलेला परमेश्वर पाहायला जरा वेळ लागेल. आधी सरळ अक्षर आणि मग जोडाक्षर. सज्जनात परमात्मा पाहून मग दुर्जनातही शेवटी परमात्मा पाहायला शिकायचं. समुद्रातील विशाल परमेश्वरच त्या पाण्याच्या थेंबात आहे. रामचंद्रातील परमेश्वर रावणातही आहे. जे स्थूलात तेच सूक्ष्मात, जे सोप्यात तेच कठीणात. अशा दोन्ही तऱ्हेंनी या जगाचा ग्रंथ वाचायला आपण शिकायचं आहे. हा होता एक सुंदर त्यातला एक पॅराग्राफ. पुस्तकाचं नाव आहे गीता प्रवचने आणि विनोबा भावे. मला वाटतं अमेझॉन वरती सुद्धा आहे हे पुस्तक अवेलेबल. व तर तुरुंगामध्ये त्यांनी प्रवचन दिली. हा, तुरुंगामध्ये कैद्यांना. बरोबर, तुरुंगामध्ये गीता लिहिलेली प्रवचन. प्रवचन. अजून पण कोणते काय सांगत होतं. ते आहे, हे माझ्याकडे पण आहे. आहे ना. हा, खूप छान हो, पुस्तक आहे. खूप बरं, छान, खूप छान. हो. मग आता आपण वळूयात या सगळ्या ओव्यांकडे. पहिली ओवी, पै आणिकही एके परी ये प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितली तुते, परी तया सांगितलयाचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणूनी देवा. एरवी नारदू अखंड जवळा ये, तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थ न बुजोनी ठाये, गीत सुखची ऐको. म्हणजे आता याचा अर्थ आधी आपण बघू. आणखी एका प्रकाराने या आलेल्या अनुभवाचा खरेपणा पटतो. कारण पूर्वी तुमच्याविषयी पुष्कळ ऋषींनी तसेच सांगितलेले होते, पण त्यांनी जे सांगितले त्याचा खरेपणा आज पटला, तो देखील तुम्ही कृपा केली म्हणून. तसे पाहिले तर नारद मुनी आमच्याकडे येऊन नेहमी असेच गात होते, पण त्यातला अर्थ न कळता आम्ही केवळ गायनाचा आनंदच घेत होतो. असे पहा, आंधळ्यांच्या गावात सूर्य
स्वतः प्रकट झाला तरीही त्यांनी त्याच्या कोवळ्या उन्हाचेच फक्त सुख घ्यावे. प्रकाशाचा त्यांना काय उपयोग? देवर्षी नारद अध्यात्म गायन करीत असता त्यातल्या राग आणि रागिणींची आम्हाला मज्जा वाटत असे, पण मनाला त्या शब्दातले अध्यात्म मात्र काही कळत नव्हते. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा तू आहेस हे असित आणि देवल ऋषींच्या तोंडून सुद्धा ऐकले होते, पण त्यावेळी माझी बुद्धी विषयरूपी विषाने व्यापली होती. विषयरूपी विषाचा ताप काय सांगावा. गोड असलेला पदार्थ म्हणजे सुखदायी असलेला परमार्थ कडू लागतो, म्हणजे दुःखदायी वाटतो, आणि कडू असलेले विषय जीवाला गोड वाटतात. इतरांची गोष्ट राहू द्या, पण प्रत्यक्ष व्यास आमचे घरी येऊन तुझ्या स्वरूपाचे नेहमी वर्णन करीत असत. पण एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडावा आणि त्याने दगड टाकून तो टाकून द्यावा आणि सूर्योदय झाल्यावर तोच चिंतामणी म्हणून जसा परत ओळखावा, त्याप्रमाणे व्यास आदिक महर्षींचे शब्द म्हणजे चिद्रत्नांच्या खाणी असूनही तुझ्या वाक्यरूपी सूर्याचा उदय नसल्याने त्या उपेक्षित केल्या गेल्या होत्या. आता याचा ओवे सुद्धा आपण बघूयात. एरवी नारदू अखंड जवळाई, आपण हे वाचलं होतं. हा, जी आंधळे यांच्या गावी आपण पे प्रकटले रवी, तरी तीही वोतपलीची घ्यावी वांचुनी प्रकाशू. वांचुनी प्रकाशू कैचा. वोतपल्ली म्हणजे कोवळं ऊन, आपण आपल्या स्किन वरती फक्त त्याची फिलिंग घ्यायची, बस तेवढंच. परी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रागांगेसी जे मधुरता, तेची फावे येत येर चित्ता न लगेची काही. पै असिता देवलाचेनी सुखे, मी एवं विधा तू ते ऐके, परी तै बुद्धी विषय विखे घारिली होती. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थू लगे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी राहला. आणि हे आणिकांची काय सांगावे, रावळा आपणाची येऊनी व्यासदेवी, तुझे स्वरूप आघवे सर्वदा सांगिजे. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणवनी. तैसी व्यासादिकांची बोलणी तिया मजपाशी चिद्रत्नांची या खाणी, परी उपेक्षिल्या जात होत्या तरणी तुझवीण कृष्णा. म्हणजेच काय झालं की आतापर्यंत अर्जुनाला ऐकायला खूप काही मिळालं होतं, पण ते मनापर्यंत कधीही पोचलं नव्हतं. त्यातलं त्यांनी शब्दांचं सौंदर्य बघितलं, राग आणि रागिणींचं त्यांनी सौंदर्य बघितलं, परंतु त्याचा खरा अर्थ काय हे आजपर्यंत कधी अर्जुनाला कळलेलं नव्हतं. पण आता तो भगवंतांना सांगतोय. बरं, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हे जे सगळे आता श्लोक आहेत आणि जे येणार आहेत, ही सगळं अर्जुनाने केलेली, काय म्हणता येईल, फिल्डिंग केली आहे. फिल्डिंग की आधी म्हटलं की हो, की मी या सगळ्यांकडनं तुझ्याबद्दल असं असं वर्णन ऐकलंय. मग आता पुढल्या श्लोकामध्ये म्हणणार आहे की तू जे मला सांगतो आहे ते मी सत्य मानत आहे, कारण तुझे स्वरूप अथवा प्रभाव देव सुद्धा जाणत नाही आणि दानवही जाणत नाही. मी तर उरला फक्त एक मनुष्य, मला काय कळणार. मग आता जेव्हा मला हे कळणार नाही, तेव्हा मला अं, जे जे तू जसं आहे हे यांना कळत नाही. कुणाला? देवांना. त्यांनाही कळत नाही, म्हणजे कोणाला? दानवांना. मग मनुष्यांना कळणं तर अशक्य. मग ऍक्च्युली कळतं कोणाला सगळं काही? प्रत्यक्ष तुम्हाला. भगवंत, तुमचं हे जे काही सगळं स्वरूप आहे हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. म्हणून मी काय म्हणतो की हे तुमचं स्वरूप तुम्हीच मला परत एकदा दाखवा, किंवा तुम्ही मला हे नीट समजावून सांगा की मी तुम्हाला कुठे कुठे बघू, ठळक अक्षरामध्ये कुठे बघू. हा सगळा जो खटाटोप सुरू आहे अर्जुनाचा, तो कशासाठी आहे? की भगवंतांना आपण म्हणावं किंवा मागावं की तुम्ही तुमच्या सगळ्या विभूती मला परत एकदा दाखवा, हे म्हणण्या आधीची ही सगळी पार्श्वभूमी आहे. तर त्या 14व्या श्लोकावर आपण जाऊयात. 14वा श्लोक आणि त्यावरच्या ओव्या. कोण म्हणेल? मी म्हणतो. हा, म्हणा. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव,
नहि ते भगवन व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे कृष्णा, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तिमत्व जाणू शकत नाही. आता ओव्या वाचतो. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले, आणि ऋषी मार्ग होते जे कथिले. तया आघवायेचे फिटले अनोळखपण, जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल. माझी हृदय भूमिके पडिले सखोल, वरी ये कृपेची जाहाली बोल. म्हणून संवाद फळेशी उठिले. अहो नारदादिका संता, त्याची या उक्तिरूप सरिता. मी महोदधी जाहलो अनंता, संवाद सुखाचा. प्रभू आघवेनी येणे जन्मे, जिये पुण्ये केली मिया उत्तमे. तयाची न ठकतीची अंगी कामे, सद्गुरु तुवा. एरवी वडील वडिलांचे निमुखे, मी सदा तू ते कानी ऐके. परी कृपा न कीजेची तुवा एके, तव नेणवेची काही. म्हणून भाग्य जय सानुकूळ, जालिया केले उद्यम सदा सफळ. तैसे सुताधीत सकळ, गुरुकृपा साच. जी बन करू झाडे सिंपी जीवेसाठी, पाडुनी जन्मे काढी आणती. परी फळेसी तैची भेटी, जै वसंतु पावे. अहो विषमा जै ओहट पडे, तै मधुर आवडे. पै रसायन तै गोडे, जय आरोग्य देही. का इंद्रिये वाचा प्राण, या जलियांचे तैची सार्थकपण. जय चैतन्य येऊनी आपण, संचरे माझी. तैसे शब्द जात आलोडिले, अथवा योगाधिक जे अभ्यासिले. तैची म्हणो ये आपुले, जय सानुकूल श्री गुरु. ऐसिये जालिये प्रतीतीचे नि माझे, अर्जुन निश्चयाशी नाचतुसे भोजे. देवीची म्हणे देवा तुझे, वाक्य मज मानले. साचची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती. जे तू देव दानवांची मती, जोगा नवसी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, जो आपुलिया जाणे जाणीवा. तो कहीची नोहे हे मद्भावा, भरवसेने आले. उत्तम. तर हा जो श्लोक आहे, आधी आपण श्लोक बघू आणि मग त्यावरच्या ओव्या. तर सर्वम एतद धृतम, सर्वम एतद ऋतम. आता इथे हा शब्द आलेला आहे ऋतम. सर्वम एतद ऋतम मन्ये. आता इथे ऋत हा जो शब्द आहे, याचा अर्थ होतो की जे सगळ्यांच्या कल्याणाचं आहे, जे सदैव सत्य आहे, त्याला म्हणतात ऋत. तुम्ही बघाल की गणपती अथर्व शीर्षामध्ये पण हे येतं, ऋतम वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम. त्यामध्ये जे ऋतम वच्मी आहे, तेच ऋत इथे आलेलं आहे. आणि ते ऋत म्हणजे काय आहे, तर भगवंतांनी आतापर्यंत जे काही सांगितलं हे मी खरं मानतो. आता इथे शब्द आलेला आहे मानतो. बघा की जी गोष्ट आता समजा मी आजपर्यंत कधीही हिमालयात गेलेलो नाही आणि मी त्याचा कधी फोटोही पाहिलेला नाही, परंतु आमचे एक गुरुजी होते, ते गुरुजी हिमालयात गेले होते आणि त्यांनी तिथे सांगितलं की तिथे खूप बर्फ असतो आणि खूप उत्तम असतो आणि खूप थंडी असते. त्यांनी येऊन मला सांगितलं.
मला तर काही जाता येत नाही, माझी बुद्धी इथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून ते जे काही सांगतील ते मी खरं मानणार. तसंच अर्जुन इथे म्हणतोय, सर्वम एतद ऋतम मन्ये, मी फक्त सत्य मानत नाहीये, हे परम सत्य आहे असं मी मानतो. पण त्यांनी शब्द काय वापरलाय? मानतो. जाणतो असं नाही. कारण न जाणणं हेच तो पुढे सांगतोय, की जाणणं तुम्हाला शक्यच नाही म्हणून मी हे मानतोय. सगळ्यांना कळलं का डिफरन्स? जाणणं हो. आणि मानणं. येस. म्हणून म्हणून अर्जुन म्हणतो, सर्वम एतद ऋतम मन्ये यन्मा वदसी केशव, की तू हे केशव, तू जे काही आतापर्यंत बदलास, जे काही तू बोललास, हे सगळं मी ऋत म्हणजे मानतो. का मानतो? नाही ते भगवन व्यक्तिम विदुर्देवा न मानवः न दानवः, म्हणजेच कारण की हे भगवंता, तुझं स्वरूप अथवा प्रभाव हे दानव किंवा देव दोघही जाणत नाही. आता इथे वी हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स. इथे त्याला काय म्हणायचंय? देवही जाणत नाही आणि दानवही जाणत नाही, मग मी तर मानव आहे, मी कसा जाणणार? हे अलिखित आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचंय. तर आता याच्या पुढे माऊलींनी जे इथे उपमा दिलेले आहेत, की कृष्णाने सांगितलेलं एक एक वाक्य म्हणजे शब्द रूपाने आलेला एक खूप मोठा सूर्य आहे. म्हणून सगळ्यात पहिली अवयव बघा, ते आता वाक्य सूर्य कर तुझे फांकले. सूर्याचे कर म्हणजे काय? सूर्याची सगळी किरण, बरोबर? सूर्याची किरण म्हणजे सूर्य कर, आणि हेच सूर्यांचे कर म्हणजे काय आहेत? वाक्य आहेत. म्हणून ते आता वाक्य सूर्य कर तुझे फांकले. आणि परत इथे माऊलींची एक रीत आहे, त्यांनी काय म्हटलंय? तेच्या आधी काय येतं? जे. बरोबर, जे ते. मग जे कुठे बघायचा? आधीच्या श्लोकात बघायचा. म्हणून आधीच्या ओव्यांमध्ये तसं म्हटलं की की आधीच्या ओव्यांमध्ये जे सांगितलं की एक आंधळ्यांचं पूर्ण नगर होतं, त्यांच्याकडे चिंतामणी आला होता, पण जेव्हा सूर्याचा उदय झाला तेव्हा त्यांना एखाद्या त्या व्यक्तीला चिंतामणी आहे हे कळलं, म्हणून तो त्यांनी परत उचलला. तोच सूर्योदयाचा जो उपमा आहे, तीच उपमा कंटिन्यू केली आहे या श्लोकामध्ये किंवा या ओवीमध्ये, की तेच सूर्य कर तुझे आता फांकले, म्हणजे तुझे वाक्य माझ्यापर्यंत पोचले. आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, ऋषींनी जे मार्ग सांगितले होते तया आघवयांचे फिटले अनोळखपण. इथे अनोळखी रस्ते जे होते, म्हणजेच काय होतं की इथे अर्जुनाने खूप छान एक सायकोलॉजिकल मेंटॅलिटी सांगितली लोकांची, की तुम्ही एखाद्या खूप उच्च ऋषीला भेटला, म्हणजे कोण? असित, देवल, अजूनही कोणतं? व्यास. प्रत्यक्ष व्यास तुमच्या घरी येऊन सांगतायत की तुम्ही अशी भक्ती करा, तुम्ही असं करा, तसं करा. पण ते सगळे रस्ते कसे होते? अनोळखी रस्ते होते. मग अनोळखी रस्त्यावरनं जाताना जशी आपल्याला भीती वाटते किंवा आपल्याला जायला नकोसं होतं, त्याचप्रमाणे हे सगळे रस्ते माझ्यासाठी अनोळखी होते. परंतु आता त्या सगळ्या रस्त्यांवरती लागलेले आहेत स्ट्रीट लाईट्स, किंवा प्रत्यक्ष सूर्याचा डायरेक्ट प्रकाश तिथे पडतोय, म्हणून मला हे सगळे रस्ते क्लिअरली दिसत आहेत. म्हणून आता तुझ्या सूर्यप्रकाशामुळे मला या रस्त्यांवरनं जायची इच्छा होते आहे, असं कोणाला म्हणायचंय? अर्जुनाला म्हणायचंय. हा एवढा सगळा अर्थ लपलेला होता या एका ओवीमध्ये. ते आता वाक्य सूर्य कर तुझे फांकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले, ते आता आघवयांचे फिटले अनोळखपण. जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल, त्या ऋषींचे बोल कसे होते? ज्ञानाचे बीज होते. माझी हृदय भूमिके पडिले सखोल, माझ्या हृदयात पडले होते, पण कसे होते? सखोल होते. वरी ये कृपेची जाहली होल, म्हणून संवाद फळेशी उठले. की आता तुझ्या बोलण्याचा ओलावा जेव्हा या मातीवर पडला, तेव्हा त्यातनं कोंभ फुटतील आणि त्याला कुठलं फळ येईल? संवाद रूपी फळ येईल. म्हणजे तेच ज्ञान या फळातनं उत्पन्न होईल.
म्हणजेच तेच ज्ञान तुझ्याशी बोलता बोलता आता बाहेर निघेल किंवा अजून मला शिकायला मिळेल. अहो नारद आदिका संता यांची या उक्तिरूप सरिता. आता ही तर खूपच सुंदर ओवी आहे ही बघा. आता इथे उपमा कशाची घेतली आहे माऊलींनी? एका सागराची. आणि सागर कसा असतो? सागर एक असा असतो ज्याच्यामध्ये अथांग पाणी असतं आणि सागराला सगळ्या वेगवेगळ्या नद्या येऊन मिसळत असतात नेहमी. त्यामुळे या सर्व नद्या म्हणजे ऋषींनी सांगितलेली वाक्य, सर्व ज्ञान सगळ्या साईडनी त्याच्याकडे येत आहे. असा तो साचलेला कोण? अर्जुन, म्हणजे ज्ञानाचा सागर. असा तो म्हणतोय की अहो नारदांतिका संता त्यांच्या उक्ती रूप सरिता. उक्ती म्हणजे बोलणं, सरिता म्हणजे नदी. त्यांच्या उक्ती रूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. की मी आज संवाद सुखाचा सागर झालो. प्रभू प्रभू आघवेनी येणे जन्मे जिये पुण्ये केली मिया उत्तमे तयांची न ठकतीची अंगी कामे सद्गुरु दुवा. म्हणजे हे प्रभू आतापर्यंत जन्मात मी जी उत्तम पुण्य संपादन केली होती ती तुझ्यासारखा सद्गुरु प्राप्त करून देऊन ती आपल्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वडील वडिलांचेनी मुखे मी सदा तू ते कानी ऐके परी कृपा न कीजे तुवा एके तव नेणवेची काही. म्हणजेच काय की एरवी वाड वडिलांच्या मुखाने मी तुझे गुण अनुवाद सतत ऐकत होतो, पण तुमची कृपा नसल्याने काहीच कळले नाही. म्हणजेच काय? इनडायरेक्टली ब्लेम कोणावर टाकलं? कृष्णावर टाकलं. आतापर्यंत माझ्याकडे होतं पण मला कळलं नाही. कोणामुळे? तुमच्यामुळे. तुम्ही नव्हतं ना माझ्याकडे. म्हणून भाग्य जयी स अनुकूळ जालिया केले उत्तम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. म्हणजेच काय की म्हणून भाग्य जर अनुकूल असेल तर केलेला व्यापार सफल होतो. त्याप्रमाणे श्रुती शास्त्रांचे केलेले अध्ययन खरी गुरुकृपा असेल तरच फलद्रूप होते. आता हा ऍक्च्युली एक सिद्धांत आहे. तुम्ही बघाल की याच्या दोन ओव्या आहेत. आत्ताची ओवी 67 आणि त्याच्या आधीची 66. या दोन्ही ओव्या दे एक्झिस्ट ऑन देअर ओन. त्याला 10व्या अध्यायाचा कुठलाही संदर्भ नाही. म्हणजेच काय की कुठलंही तुम्ही शास्त्राचं अध्ययन करायला सुरुवात केली की तुम्ही ते वाचून सगळं घ्याल, पण ते ऍक्च्युली समजण्यासाठी काय पाहिजे तर गुरुकृपा पाहिजे. कारण माऊलींचा गुरुकृपा हा आवडीचा विषय आहे. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा गुरूंबद्दल बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांचं असं होतं की मी किती बोलू आणि किती नाही गुरूंबद्दल. म्हणून त्यांनी गुरूंची आता इथे प्रशंसा करायला सुरुवात केली आहे. म्हणून भाग्य जय स अनुकूळ जालिया केले उद्यम सदा सफळ. उद्यम म्हणजे बिझनेस किंवा उद्योग. तो कसा होतो? सफळ होतो. तसंच काय झालं? श्रोताधीत सकळ गुरुकृपा साच. श्रोताधीत म्हणजे वेदांचा अभ्यास, शास्त्रांचा अभ्यास किंवा ग्रंथांचं वाचन म्हणजे श्रोताधीत. हा पण एक खूप छान शब्द आहे तसा. हा मला शब्द फार आवडला, श्रोताधीत. कोणाला जर पुस्तकांचं दुकान उघडायचं असेल त्याचं नाव ठेवावं श्रोताधीत. जी बनकरू झाडे सिंपी जीवेसाठी पाडूनी जन्मे काढी आटी परी फळेसी त्यांची भेटी जे वसंतू पावे. किती सुंदर उदाहरण दिलंय की जो वनकरी जो असतो, गार्डनर, तो किती स्वतःचा जीव लावून सगळी झाडं लावतो, पण जोपर्यंत वसंत ऋतू येत नाही तोपर्यंत त्यांनी कितीही मेहनत केली तरी काही फळ येणार नाही. तसंच अर्जुन म्हणतोय की मी आतापर्यंत कितीही अभ्यास केलेला असला तरीही जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत काही अर्थ कळणार नाही. अहो विषमा जय ओहड पडे ते मधुर मधुर आवडे पै रसायने तै गोडे जे आरोग्य देही. म्हणजे विषम ज्वराचा जेव्हा मागचा काटा असतो, आता मागचा काटा म्हणजे जेव्हा विषम ज्वर कमी कमी होत जातो. विषम ज्वरामध्ये काय होतं? ज्वर म्हणजे आजार किंवा फीवर. विषम ज्वरामध्ये असं होतं की जे गोड असतं ते कडू वाटतं,
जे कडू असतं ते गोड वाटतं. पण जेव्हा हा विषम ज्वर कमी कमी होत जातो तेव्हा काय होतं, जेव्हा विषम ज्वराचा मागचा काटा असतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतात, किंवा देहामध्ये आरोग्य येतं तेव्हाच भस्मादिक औषध चांगलं परिणामकारक असं ठरतं. का इंद्रिये वाचा प्राण या जालियांचे तैंची सार्थकपण, जै चैतन्य येऊनी आपण संचरे माझी. किंवा इंद्रिये, वाणी, प्राण या सर्वांचा केव्हा उपयोग होतो, ज्यावेळी जीव येऊन त्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हाच. जीव त्या विषयातनं निघाला देहामधनं, इट बिकम्स अ डेड बॉडी. बरोबर. आधी कोण होता? रॉक स्टार होता, पूर्ण जगभरामध्ये फॉलोईंग होतं. कधीपर्यंत? बॉडीमध्ये जीव असेपर्यंत. बॉडीमधनं जीव गेला की मग तो झाला लेट श्री 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 वडेवर, आणि मग त्याचे फक्त उरते डेड बॉडी. मग तो काही रॉकस्टार उरत नाही, हे ओनली बिकम्स अ रॉक. म्हणून भगवंत ते माऊलींनी पण म्हटलंय की जोपर्यंत चैतन्य येऊन आपण असत नाही, संचार करत नाही शरीरामध्ये, तोपर्यंत काही त्या शरीराच्या उत्तमपणाचा काही फायदा नाही. तैसे, आता हे झाली सगळी उपमा. आता याचं कनेक्शन कुठे आहे? जैसे आणि तैसे. तर तैसे शब्द जात आलोडिले. आलोडिले म्हणजे अभ्यास, आणि शब्द जात म्हणजे पूर्ण ग्रंथ. शब्द जात आलोडिले अथवा योगादिक जे अभ्यासिले, ते तैंची म्हणो ये आपुले, जै स अनुकूल श्री गुरु. बघा, श्री गुरूंचं स्तवन सुरू आहे अजूनही. कोणाला जर नोट्स बनवायचे असतील तर या ओव्या लिहून ठेवा. ज्या ज्या वेळी तुम्हाला गुरुकृपेवरती बोलण्याचा अनुभव किंवा संधी येईल, तर या ओव्यांच्या आधाराने बोलावं. कशासाठी? गुरुकृपेचा, जेव्हा गुरुकृपा होते तेव्हा काय होऊ शकतं यावर बोलण्यासाठी. ऐसिये जालिये प्रतितीचेनी माझे, अर्जुन निश्चयाची नाचतुसे भोजे, तेवीच म्हणे देवा तुझे, वाक्य मज मानले. परत मानले शब्द महत्वाचा. तर इथे काय, याप्रमाणे अर्जुन आलेल्या अनुभवाच्या मदात कौतुकाने आनंदात नाचू लागला, आणि त्यातच म्हणू लागला की देवा तुमचे बोलणे मला पटले. आता इथे ट्रान्सलेशन मध्ये माझ्या ठिकाणी म्हटलंय पटले, तुमच्या इथे काय लिहिलंय? तर शब्द महत्वाचा आहे. प्रत्ययास आले. काय लिहिलं? स्वीकारले. प्रत्ययास आले. प्रत्ययास आले. ओके. किंवा स्वीकारले असा एक स्वीकारले. स्वीकारले. ओके. ऐसी हा, तरी सासची हे कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती, जे तू देव दानवांची ये मती, जोगा नवशी. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा, तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा. व्यक्ती म्हणजे अनुभव. जो आपुलिया जाणीवा, तो कहींची नोहे हे मत भावा, भरवसोनी आले. म्हणजे पक्क झालं. काय पक्क झालं? तर हे कैवल्यपती श्रीकृष्ण, मला खरोखर असा अनुभव आला की तू देव आणि दैत्य यांच्या बुद्धीचा विषय होण्याजोगा नाहीस. हे भगवंता, तुझ्या मुखातून शब्द प्रकट न होता जे आपल्या बुद्धीच्या बळावर तुझे स्वरूप जाणू म्हणेल, त्याला काही एक कळणार नाही, असा आता मला पक्का अनुभव आला. तर इथे अर्जुनाने अर्थ कुठला सांगितलाय? की मी एक मनुष्य आहे म्हणून मला कळणार नाही, असा अर्थ नाहीये. तसा पण अर्थ आहेच, पण त्याच्या पुढे पण एक अर्थ आहे. ते म्हणतात की देव आणि दानव यांच्या बुद्धीनी त्यांनी विचार केला तर त्यांना तो कळू शकत नाही, म्हणजे बाकी मानवांना तर शक्य सुद्धा नाही. परंतु मी असा एक मानव आहे, माझ्याकडे डायरेक्ट ऍक्सेस आहे तुझा, म्हणून मी तुला विचारतो आहे की तू मला सांग. त्याचं कारण का आहे ते पुढला श्लोक, 15वा श्लोक हे त्याचं कारण झालं. आता 15वा श्लोक आणि त्यावरची ओवी. बरं, 14वा श्लोक आवडला का सगळ्यांना? माऊलींचं निरूपण अतिशय सुंदर. आता रस वाढत जाणार आहे इथून. बरं, आता पुढला श्लोक म्हणू का? हा, म्हणा का? स्वयमेवात्मना आत्मानं
वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगतपते. हे पुरुषोत्तमा, हे भूतांना उत्पन्न करणाऱ्या, हे भूतांच्या नियामका, हे देवांच्या हे देवा, हे जगतपालका, तू स्वतःच ज्ञान रूपाने निरातिशय ज्ञानेश्वर्य संपन्न अशा स्वतःला जाणतोस. ओव्या. एथ आपले वाढपण जैसे आपणची जाणीजे आकाशे, कामी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. तैसा आपल्या सर्व शक्ती तुझ तूची जाणती लक्ष्मीपती. येर वेदाधिक मती मिरविती वाया. हा गा मनाते मागा सांडावे, पवनाते वावी मवावे. आधी शून्य तरो निजावे, केवती बाही. तैसे हे तुझे जाणणे आहे, म्हणून कोणाही ठावके नोहे. आता तुझे ज्ञान होये, तुझची जोगे. जी आपण तुझी जाणसी आणि का ते सांगावया ही समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निरळींचा. हे ऐकले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानगा. सकळ देव देवतार्चना जगन्नायका. जरी थोडी तुझी पाहता हो, तरी पासी उभे ठाकावया ही योग्य नो हो. या शोच्यता जरी विनोबी हो, तरी आन उपायो नाही. भरले समुद्र सरिता चौकडे, परिते बापियासी कोरडे. काजे मैधोनी थेंबुटा पडे, तै पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र आधी, परी कृष्णा आम्ही तुची गती. हे असो मजप्रती विभूती सांगे. विभूती सांगे. उत्तम. तर हा जो श्लोक आहे इथे स्वयं, आता याचा अन्वय वाचा. पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव. आता या सगळ्यांच्या मध्ये हे लावायचं आहे. हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, हे भूतेश, हे देव देव, हे जगतपते. त्वं स्वयं एव आत्मना आत्मानं वेत्थ. त्वं स्वयं आपण स्वतः, एव आत्मना आत्मानं वेत्थ आपल्या संपूर्ण विभूती तूच जाणतो, तूच आम्हाला सांग. कारण काय? अकॉर्डिंग टू 14th श्लोका बाकीच्यांना कळू शकत नाही. मला फक्त थोडंसं कळतंय कारण तू मला स्वतः सांगतोय. आणि हे मी बाकीच्यांकडनं सुद्धा ऐकलेलं आहे. हे आपण त्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये ऐकलं होतं. ही अशी पूर्ण त्याची कडी आहे. सगळे श्लोक एकमेकाला कनेक्टेड आहे. तर आता यामध्ये परत हे जे सगळे शब्द किंवा हे जे सगळ्याचे उपाधी म्हटलेलं आहे भगवंतांसाठी, कोणी म्हटलं? अर्जुनाने. कोणाला म्हटलं? कृष्णाला. आपल्याला दिसतील की याच सगळ्या उपाधी विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा येतात. भूत भावन नाव सुद्धा तिथे येतं. भूतेश सुद्धा येतं. देवादिदेव, जगतपती सगळे नाव तिथे येतात. म्हणजेच काय आहे की विष्णू सहस्त्रनाम आपण जेव्हा वाचन करतो किंवा त्याचं जेव्हा पठण करतो, त्यावेळी आपण भगवद्गीतेचा पण खूप सारं ओव्हरलॅप तिथे होतो आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो, त्यावेळी आपण न कळतपणे विष्णू सहस्त्रनामाला सुद्धा आपण टच करत करत जातो. कारण विष्णूचीच नावं या श्लोकांमध्ये सुद्धा आलेली आहेत. पहिलं नाव काय घेतलंय? भूत भावन. ही भूत भावन म्हणजे काय? की सगळ्या भूतांना ज्यांनी तयार केलं. मग म्हटलंय भूतेश, या सगळ्या भूतांचा ईश्वर तू आहे. म्हणजेच काय? त्यांची उत्पत्ती, स्थिती, लय सगळं काही कंट्रोल कोणाच्या हातात आहे? कंट्रोल, रिमोट कंट्रोल तुझ्या हातात आहे, म्हणून तू ईश आहे. आणि मग म्हटलंय देवाधिदेवा, या सगळ्या भूतांना पूजा करण्यासाठी जे देव सगळे आहेत, हे सगळे भूत ज्या देवांची पूजा करतात, त्या देवांचा देव कोण आहेस? तो सुद्धा तूच आहेस. आणि मग म्हटलंय जगतपती. या सगळ्या जगामध्ये की जी काही सिस्टम व्यवस्थित सुरू आहे, की लोकांचे फीचर्स, लोकांचं आयुष्य, त्यांचं जन्म मरण हे व्यवस्थितरित्या तू सगळं हँडल करून ठेवलेलं आहेस. म्हणून जगाचा पती
आणि तूच स्वतःच्या आपल्या संपूर्ण विभूती जाणतो आहेस. तर स्वयं एव आत्मनात आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगतपते. तर आता इथल्या ओव्या बघूयात. एथ आपुले वाडपण जैसे. एथ म्हणजेच काय? एथ म्हणजे इथे, वाडपण म्हणजे मोठेपणा. आपुले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. म्हणजेच काय की इथे आपले मोठेपण जसा आकाशाचा मोठेपणा हा आकाशालाच माहिती किंवा पृथ्वीचे वजन हे पृथ्वीलाच माहिती, तसंच काय तुमचं मोठेपण तुम्हालाच माहिती. तैसा आपुलिये सर्व शक्ती तूच तूची जाणसी लक्ष्मीपती येर वेदाधिक मती मिरवती वाया. म्हणजेच काय की याप्रमाणे हे भगवंता तुमचे सर्व सामर्थ्य केवळ तुम्हालाच माहिती असे असताना हे सगळे वेद वगैरे सगळे लोक आपल्या बुद्धीचा व्यर्थच गर्व करतात. हा घा मनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे आदिशून्य तरोनी जावे केवते बाही. किंवा अहो सर्वात चपल असलेल्या मनाला मागे कसे टाकता येईल, तसेच वाऱ्याची मोजणी वाव घालून कशी करता येईल, मायेतून आपल्या बाहुबलाने कसे काय बाहेर पडता येईल, तैसे हे तुझे जाणणे आहे. म्हणून कोणाही ठावके नोहे आता तुझे ज्ञान होये तुझीचे जोगे. की तुझं जे ज्ञान आहे हे तुझ्यामुळेच होऊ शकतं कृष्णा. जी आपण याते तुची जाणसी आणि का ते सांगावयाही समर्थ होसी तरी आता एक वेळ घाम पुससी आरतीची निडळीचा. आता आरतीची निडळीचा म्हणजे काय? इच्छेच्या कपाळाचा. आता कोणाच्या तरी कपाळावरचा घाम पुसणे हा एक वाक्प्रचार आपल्याला इथे मिळाला. कुठे मिळाला? ज्ञानेश्वरीमध्ये. 750 वर्षांपूर्वीचा हा वाक्प्रचार. कोणाच्या तरी कपाळावरचं पाणी पुसणं म्हणजे त्यांना आपण हेल्प करणं. म्हणून त्यांनी म्हटलंय तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची ये निडळीचा. म्हणजेच हे हे महाराज तुमचे ज्ञान तुम्हाला असून दुसऱ्यांना सांगण्यासही आपणच समर्थ आहात, तरी आता माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाका. हे ऐकले की भूत भावना म्हणजे उत्पन्न करत्या. हे ऐकले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानना. आता गज पंचानन म्हणजे काय? की जो समोरून येणारा हत्तींचा कळप असतो त्या सगळ्या हत्तींच्या कळपाला ज्याची भीती वाटते असा जो कोणी सिंह ते झालं गज पंचानन. त्याचप्रमाणे त्रिभुवन जे आहेत या त्रिभुवन रूपी गजांमध्ये जो पंचानन आहे म्हणजे जो सिंह आहे तो कोण आहे? तो तू आहेस कृष्ण. या सगळ्यांचा तू कंट्रोलर आहेस. सकळ देवतार्चना जगन्नायका. म्हणजे सगळे देवता या सगळ्यांचं अर्चन हे सगळे ज्यांना अर्चन करतात ते कोण? जगन्नायक तू आहेस. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकवयासही योग्य न हो. या शोच्यताप जरी विनवू बिहो तरी आन उपायो नाही. तर आता अर्जुन म्हणतोय की तुमच्या स्वरूपाची थोरवी अशी की आम्ही तुमच्या जवळ उभं राहण्याची सुद्धा योग्यता नाही. असं अर्जुन म्हणलाय की तुमच्या जवळ मी उभं राहू याची सुद्धा माझी योग्यता नाही. पण आम्ही तुम्हाला विनंती करण्यास भ्यालो तर तुमचे स्वरूप जाणण्याला दुसरा उपाय नाही. तुमच्याशिवाय सांगणार तरी कोण? भरले समुद्र सरिता चहूकडे परी ते बापियासी कोरडे का जे मेघवनी थेंबुटा पडे ते पाणी की तया. म्हणजेच काय की नद्या व समुद्र सर्वत्र सगळीकडे असले तरीही बिचाऱ्या चातकाला ते कोरडेच आहेत. कारण मेघातून थेंब पडले तरच त्याला पाणी पिण्याला मिळणार आहे. तैसे श्री गुरु सर्वत्र आथी
परी कृष्णा आम्हा तूची गती, हे असो मजपती विभूती सांगे. याप्रमाणे सर्वत्र या जगामध्ये सर्वत्र गुरु असोत अथवा नसोत, पण आम्हाला मात्र तुमच्याशिवाय दुसरा कोणीही आश्रय नाही. हे राहू द्या, तुम्ही मला विभूती मात्र सांगा. म्हणजेच काय झालं की समजा सगळे जे जलाशय जे आहेत, पाण्याचे सोर्सेस, सगळ्यांमध्ये लागले कॉम्पिटिशन की मी मोठा, नाही नाही मी मोठा, मग मी मोठा. मग अशी कॉम्पिटिशन सुरू असताना निर्णय द्यायला तिथे कोण आलं तर चातक पक्षी आला. आणि चातक पक्षाला सरिता नदी म्हणते माझं पाणी पी, मी तर खूप शुद्ध आहे, मी सारखी वाहत असते. तो म्हणतो तुझं पाणी माझ्या काही कामाचं नाही. मग म्हणतो समुद्र की माझ्याकडे तर अथांग पाणी आहे, तू माझ्याकडलं पाणी. तो म्हणेल की तुमच्याकडल्या पाण्यामध्ये मीठ खूप जास्त आहे, पिऊ शकत नाही, गुळण्या करू शकतो, पिऊ शकत नाही. पण शेवटी जेव्हा आभाळातला आलेला एक थेंब आहे, तो एक थेंब या सरिता आणि सागर दोघांनाही जिंकू शकतो, कारण तो चातक पक्षी फक्त आभाळातलंच पाणी पितो. त्याचप्रमाणे भगवंतांबद्दल लिहिलेलं जे काही बाकी सगळं आहे ते या सरिता आणि समुद्रांसारखं आहे. ऍक्च्युली ज्या अर्जुनाला शिकायचं आहे, ऐकायचं आहे, ते त्या आभाळात आलेलं पाणी. म्हणून ते तुम्हीच मला एकदा परत सांगा. अशी इथे माऊलींची एक आपल्याला उपमा बघायला मिळते. तर आता आपण आजचा शेवटचा श्लोक आणि काही ओव्या आपण आता इथे बघू. कोण म्हणेल? मी म्हणतो, म्हणून कारण जोडून आहे बरंच. बरं बरं, अच्छा. ठीक आहे, म्हणा म्हणा. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोका निमांस्तं व्याप्य तिष्ठसि. अर्थ वाचतो. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. जी तुझ्या विभूती आघविया, परिव्यापिती शक्ती दिव्या जिया, तिया आपुलिया दावाविया आपण मज. जी ही विभूती यया समजता, लोकाते व्यापुनी आहासी अनंता, तिया प्रधाना नामांकिता प्रकटा करी. तर इथे हा जो श्लोक आहे, आपण एकदा मागे म्हटलं होतं की श्लोकामध्ये नेहमी आपण बोलताना स्वर, खालचा स्वर वरपर्यंत न्यायचा, वर पुसलं की थांबायचं, मग खाली यायचं. तसंच वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्म विभूतयः आणि याभिर्विभूतिर्भिर्लोकान निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. म्हणजे भगवन ज्या विभूतींच्या द्वारा तू हे संपूर्ण जगत व्यापून राहिलेला आहे, त्या आपल्या सर्व दिव्य विभूती तुम्हाला निवेदन करा. आता यावरच्या ओव्या बघूयात की जी तुझी या विभूती आघविया. आघविया म्हणजे काय झालं? सर्व. परिव्यापिती शक्ती दिव्या जिया, म्हणजेच व्यापक, शक्तिमान आणि अलौकिक या सगळ्या तुझ्या विभूती आहेत, तिया आपुलिया दावाविया आपण मज. आता इथे शब्द वापरला काय आहे? दाखव असा वापरलेला आहे. तू मला निवेदन कर, तिष्ठसी म्हटलेलं आहे श्लोकामध्ये. आणि इथे म्हटलंय दावविया मज, जिही विभूती यया समजता, लोकांते व्यापुनी आहासी अनंता, तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. की तुझ्या तर विभूती अनंत आहेत, पण ज्या प्रधान असतील, ज्या नामांकित असतील, ते तू मला सांग. आता या प्रधान आणि नामांकित का? कारण ते अर्जुनाच्या बुद्धीच्या स्कोप मध्ये आहे. म्हणून भगवंतांनी जर काही नवीन काहीतरी सांगितलं की अर्जुनाने हे कधीही ऐकलेलं सुद्धा नव्हतं, मग हे त्याला कसं कळणार? कळणारच नाही ना. म्हणून ते म्हणतायत की जे नामांकित आणि जे मला माहिती असलेलं असेल असं मला काहीतरी सांगा. तर पहिल्या ओवीचा अर्थ आहे की महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, पण दिव्य, शक्तिमान आणि व्यापक अशा ज्या विभूती आहेत तेवढ्या मला सांगा.
ज्या विभूतींच्या द्वारे तुम्ही त्रैलोक्य व्यापले आहे आणि मुख्य आणि नावाजलेला विभूती मला सांगा. तर आपण आता पुढला पण श्लोक घेऊयात, 17वा श्लोक. अशोकजी, तुम्ही हा श्लोक घेऊ शकता. कथम विद्यामहं योगीस्त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. चा अर्थ, हे योगिन, तुझे सर्वदा चिंतन करणाऱ्या मी तुला कसे बरे जाणावे. हे भगवन, कोणकोणत्या भावांमध्ये या पदार्थांमध्ये मजकडून चिंतन करण्यास योग्य आहेस. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणो आघवे, तरी चिंतनची न घडे. म्हणवनी मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारोनी तैसे, एक वेळ बोले. जया जया भावाची या ठाई, तू ते चिंतिता मज सायासु नाही. तो विवळ करुनी देई योगू आपुला. उत्तम. तर आता इथे आपण एखाद्या व्यक्तीशी कसं संलग्न होतो किंवा आपण एखाद्या व्यक्तीशी कसे रिलेटेड असतो याचं हे एक उदाहरण आहे. आता समजा मी माझ्या कामासाठी ट्रॅव्हल करतोय आणि मी जातो आहे आता एअरपोर्टला. एअरपोर्टला जाताना मला माझ्या मुलीची आठवण आली. मग आता इराची आठवण आली की मग मला आठवलं की आज तिने काहीतरी हॉर्स रायडिंग तिने केलं होतं. मग आज ती काहीतरी लिहित होती, आज ते कुठलं तरी पुस्तक पण ती वाचत होती. या सगळ्या गोष्टी मला आठवल्या. मग मी गेलो एअरपोर्टला. एअरपोर्टला गेल्यावर तिथे एक बुक स्टॉल आहे. त्या बुक स्टॉल मध्ये मला डेव्हिड वॅलियम्स नाव दिसलं. ते नाव दिसल्याबरोबर मला परत इरा आठवली की हा, यांचं पुस्तक ती वाचते. मग नंतर मी थोडासा पुढे गेलो तेव्हा टीव्ही वरती काहीतरी हॉर्स रायडिंगची काहीतरी रेस सुरू होती. ती रेस बघून मला परत इरा आठवली, कारण इराला ती हॉर्सेस आवडतात. म्हणजेच काय झालं, हॉर्सेसला बघून इराची आठवण आली आणि इराची आठवण येऊन मला हॉर्सेसची आठवण सुद्धा झाली. तसंच आपण जेव्हा भगवंतांचं नाव घेतो तेव्हा आपण भगवंतांचं नाव घेताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो. किंवा आपण जेव्हा बाहेरच्या जगतामध्ये फिरत असतो त्यावेळी त्या त्या वस्तू दिसल्यावर सुद्धा आपल्याला भगवंतांची आठवण येऊ शकते. दॅट बिकम्स अ रिकॉल फॅक्टर फॉर अस. की कुठे तुम्ही समजा बाण आणि धनुष्य बघितला तर कोणाची आठवण येईल? श्रीराम. नशीब, श्रीराम. येस. त्याचं कोणीतरी एखाद्या पॉलिटिकल पार्टीचं पण नाव घेऊ शकतात, पण तसं नाहीये. पण म्हणून म्हटलं की धनुष्य आणि बाण बघितल्याबरोबर आपल्याला श्रीराम आठवतात. म्हणून ती कोणाची विभूती झाली? रामांची विभूती झाली. मग तसंच त्याचप्रमाणे आपल्याला रामांची आठवण झाली की धनुष्य बाण पण आठवतात. असंच आपल्या या सगळ्या विभूतींबद्दल आहे. तर हा जो श्लोक आहे, कथम विद्याम अहम योगिन्स त्वाम सदा परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हे योगेश्वरा. आता इथे अर्जुनानी कृष्णाला योगेश्वर म्हणून पहिल्यांदाच हाक मारलेली आहे. योगेश्वर म्हणून त्यांनी म्हटलंय योगिन्स्त्वा. ते योगिन्स्त्वा म्हणजे योगेश्वर. हे योगेश्वरा, सदैव तुझेच चिंतन करणाऱ्या मला तुझे ज्ञान कसे व्हावे? हे भगवन, कोणकोणत्या वस्तूंच्या ठिकाणी मी तुझ्या भावनेने चिंतन करावे? म्हणजे मी जे मगाशी सांगत होतो तेच, की कुठल्या वस्तूंना बघितल्यावर मला तुझी आठवण व्हावी आणि तुझी आठवण करता करता मला काय काय आठवावं, या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकरूप करून मला सांग. तर याच्यावरती आपण आता माऊलींच्या ओव्या बघूयात. जी कैसे मिया तू ते जाणावे, काय जाणोनी सदा चिंतावे. जरी तूची म्हणो आघवे, तरी चिंतनची न घडे. की महाराज, तुम्हाला कसे जाणावे, काय म्हणून तुमचे सदा चिंतन करावे. जर सर्वत्र तू आहेस असे समजावे तर चिंतन घडणार नाही. हा यातला एक मूळ पॉइंट आहे. सर्वत्र तू आहेस म्हटलं तर मग चिंतन घडत नाही.
तसं मी तुम्हाला एक युक्ती मागे सांगितली होती की माळ जपताना आपलं जेव्हा मन सगळीकडे फिरत असतं तेव्हा आपण त्याला एकत्र कसं आणायचं, तर तुम्ही कृष्णाचं पूर्ण चरित्र आठवा एक एक माळ घेताना, किंवा रामाचं पूर्ण चरित्र आठवा. तर श्रीराम जयराम जय जयराम म्हटल्यावर आता राम जन्म झाला, मग परत एकदा म्हटल्यावरती त्यांना भेटायला शंकर आले. मग असं प्रत्येक वेळेला रामाचं जपन करताना त्यांचं पूर्ण चरित्र आपल्या मनामध्ये येतं. मग काय झालं, ते चिंतन झालं. पण आपण जर म्हंटल की या बॅग मध्ये पण राम आहे, भिंतीमध्ये पण राम आहे, पण मग ते चिंतन करायला डिफिकल्ट पडतं. हा यातला एक उद्देश आहे. काय जाणवणी सदा चिंतावे, जरी तूची म्हणो आघवे, आघवे म्हणजे सगळीकडे, तरी चिंतनची न घडे. म्हणोनी मागा भाव, म्हणोनी मागा भाव जैसे, आपुले सांगितले तुवा उद्देशे, आता विस्तारून तैसे एक वेळ बोले. तुम्हाला मागे जसे एकदा तुझे सगळ्या विभूती, काही विभूती सांगितल्या होत्या, तशाच प्रकारे परत एकदा सांग. जया जया भावाची या ठाई, तू ते चिंतिता मज सायासू नाही, तो विवळ करून देई योगू आपला. योग मागतायत भगवंताकडे, तो योग तू मला दे. योग म्हणजे काय? दोन गोष्टींना जॉईन करणे म्हणजे योग. म्हणून ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुमचे चिंतन करणे कठीण जाणार नाही, असा विभूती योग तुम्ही मला स्पष्ट करून दाखवा. ही होती 189 क्रमांकाची ओवी. तर आज आपण इथेच थांबू आणि आता आपण 17 श्लोक आपले झालेले आहेत, म्हणजे आपण 10व्या अध्यायाच्या सुद्धा मध्ये आलेलो आहोत. तर पुढल्या सेशन मध्ये आपण हीच चर्चा इथनं पुढे नेऊया. आणि त्यामध्ये इन बिटवीन द टाइम मी हे पुस्तक वाचत राहीन, म्हणजे आपण जेव्हा नेक्स्ट टाइम भेटू त्यावेळी यातल्या अजून काही रसाळ गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन, तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. चालेल? येस. चल, तर आता आपण माऊलींना पसायदान मागूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे पोषावे, तोषोमी मद द्यावे, पसायदान हे जे खळांचे व्यंकटी सांडो, या सत्कर्मी रती वाढो, परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर द्या, विश्वधर्म सूर्य अहो, जे जीवांशील तेला हो, आणि जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट भूता चला चेतना चिंतामणीचे गावी, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरी होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होती लोकी, भजिजो आदिपुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजये, हो आबीजी ये श्री विश्वेश्वराव, हा दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. कुंडली वरदा हरी महाराज की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.
छान. चला उत्तम. 10वा अध्याय खूप इंटरेस्टिंग आहे. येस. हो. खूपच छान. आणि आता गोष्ट अशी आहे की आपण इथे एक एक करून ज्या ज्या विभूती बघतो आहोत त्या सगळ्या विभूती मग शेवटी अर्जुन म्हणणार आहे की तुम्ही आता मला एकत्र दाखवा, मग घडेल विश्वरूप दर्शन. असा त्यातला ट्रान्झिशन आहे. येस. चला, आणि विश्वरूप दर्शन मध्ये विश्वरूप दर्शन योग जो आहे त्या अध्यायामध्ये ज्ञान कमी आहे, सौंदर्य जास्त आहे. कमी म्हणता येणार नाही, पण सौंदर्य जास्त आहे. माऊलींनी जे निखारून सांगितलेलं आहे पूर्ण रूप, ते अगदी अंगावर शहारे येतात वाचताना. लुकिंग फॉरवर्ड टू दॅट ऑल्सो. येस. चला ठीक आहे सर. चला चला भेटूयात मग परत. गुड नाईट. थँक्यू. पांडुरंग. अच्छा.